Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So as we started the pharmaceutical aid category under the pharmacological grouping of natural drug, and we had completed the several drugs. So today we will proceed for the next drug from the pharmaceutical aid category, that is gelatin drug. Okay, so this image that indicates the gelatin ड्रग दॅट इज जिलॅटिन पावडर अँड शीट्स ऑफ जिलॅटिन. ओके, सो इथे तुम्हाला या इमेजमध्ये ही जिलॅटिन दिसते. जिलॅटिन पावडर फॉर्ममध्ये आहे अँड दिस इज द शीट फॉर्म ऑफ दॅट जिलॅटिन. ओके, सो जिलॅटिनचं फॉर्म्युलेशन जे आहे, मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, प्रिपरेशन जे आहे ते शीट फॉर्ममध्ये केलं जातं आणि जिलॅटिन पावडर फॉर्ममध्ये केलं जातं. ओके, सो आज आपण जिलॅटिन हा ड्रग बघणार आहोत. इफ यू सी द बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस जिलॅटिन इज अ प्रोडक्ट ऑब्टेन बाय द पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ collagenous material. Okay, so this gelatin which is obtained by the hydrolysis process. Okay, so collagenous material जे आहे त्याचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर जिलॅटिन जे आहे ते ऑब्टेन केलं जातं. ओके, सो कोलॅजन इट इज अँड डिराइव्ड बाय द बॉइलिंग ॲनिमल टिश्यूज लाईक स्किन, टेंडन्स, लिगामेंट्स, बोन्स विथ द वॉटर. सो हे जे कोलॅजन जे आहे, so it is an protein which is present in the skin, tendons, ligaments and bones. Okay, so animalsचे हे जे स्किन पार्ट आहे, टेंडन्स आहे, लिगामेंट्स आहेत, बोन्स आहे, ते वॉटरमध्ये बॉईल केलं जातं. ओके, आणि मग त्याच्यापासून जिलॅटिन जे आहे ते ऑब्टेन केलं जातं. ओके, देन स्किमिंग अँड स्ट्रेनिंग the resulting liquid, evaporating the solution at low temperature after purification and drying in the air. Okay, so ह्या डिफरंट मेथड अप्लाय करून काय केलं जातं, जिलॅटिन ऑब्टेन केलं जातं. ओके, मग जिलॅटिन कशापासून ऑब्टेन केलं जातं, तर ॲनिमलचे जे डिफरंट टिश्यूज आहेत विच इज कंटेनिंग द कोलॅजिनियस पार्ट, सो दॅट इन्क्लूड द स्किन, टेंडन्स, लिगामेंट्स, बोन्स. ओके, कार्टिलेजस टिश्यूज आहेत, ह्यांना काय केलं जातं, वॉटरसोबत बॉईल केलं जातं. ओके, त्याच्यानंतर स्किमिंग केलं जातं, स्ट्रेनिंग केलं जातं आणि मग जे काही मिक्सचर मिळणार आहे त्याला इव्हॅपोरेशन अंडर लो टेम्परेचरला ठेवलं जातं आणि मग ते जे काही जिलॅटिन मिळणार आहे त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं, ड्राईंग केलं जातं. ओके, आणि मग जी पावडर मिळणार आहे त्याला आपण जिलॅटिन असं म्हणतो. ओके, सो दिस जिलॅटिन विच इज अन ऑब्टेन बाय द पार्शियल हायड्रोलिसिस ऑफ कोलॅजिनियस मटेरियल. ओके, मग ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये काय होतं, जे कोलॅजिनियस मटेरियल प्रेझेंट असतं त्या डिफरंट टिश्यूजमध्ये त्याचं हायड्रॉलिसिस होतं, पार्शियल हायड्रॉलिसिस होतं आणि त्याच्यापासून मग जिलॅटिनचं फॉर्मेशन होतं. ओके, सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स फॉर द जिलॅटिन. बायोलॉजिकल सोर्समध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, जिलॅटिन इज अ प्रोडक्ट ऑब्टेन बाय द पार्शियल हायड्रॉलिसिस ऑफ कोलॅजिनियस मटेरियल. It is derived by boiling the animal tissues like skin, tendons, ligaments and bones with water, skimming and straining the resulting liquid, evaporating the solution at low temperature and after purification and drying in the air. Okay, so this is the biological source for the gelatin. Okay, so next part we will see this gelatin, the above tissues. So जे डिफरंट टिश्यूज आहेत, स्किन, टेंडन्स, लिगामेंट, बोन्स, त्याला काय केलं जातं, मिन्स्ड इंटू द स्मॉल पीसेस अँड बॉइल्ड विथ द वॉटर. त्याला स्मॉल पीसेसमध्ये कट केलं जातं. ओके, आणि वॉटरमध्ये बॉईल केलं जातं. देन इट इज स्किम्ड अँड सब्जेक्टेड टू द स्ट्रेनिंग. त्याच्यानंतर काय केलं जातं, त्याला स्ट्रेनिंग प्रोसेस अंडर ठेवलं जातं, म्हणजे त्याचं फिल्ट्रेशन केलं जातं आणि स्ट्रेन केलं जातं. द रिझल्टंट लिक्विड इज सबसिक्वेंटली इव्हॅपोरेटेड. त्याच्यानंतर जे लिक्विड मिळणार आहे आपल्याला स्ट्रेनिंग केल्यानंतर ते काय केलं जातं, त्याला इव्हॅपोरेशनला ठेवलं जातं. लो टेम्परेचर अप्लाय केलं जातं आणि त्याचं इव्हॅपोरेशन केलं जातं, म्हणजे त्याच्यातलं वॉटर कंटेंट आहे ते उडून जातं. ओके, निघून जातं हीट केल्यामुळे. आणि मग त्याची जी पावडर मिळणार आहे त्याचं प्युरिफिकेशन आणि ड्राईंग केलं जातं विथ द हेल्प ऑफ एअर, आणि जो प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे त्याला आपण जिलॅटिन असं म्हणतो. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला आत्ता क्लिअरली समजलं असेल. काय केलं जातं, तर जे स्किन पार्ट आहे, टेंडन्स आहे, लिगामेंट्स आहे, बोन्स पार्ट आहे, कार्टिलेज टिश्यूज आहे की ज्याच्यामध्ये कोलॅजिनियस मटेरियल प्रेझेंट असतं. ओके, मग ह्या डिफरंट पार्ट्सला काय केलं जातं, स्मॉल पीसेसमध्ये कन्वर्ट केलं जातं, वॉटरमध्ये बॉईल केलं जातं. त्याच्यानंतर देन इट इज स्किम्ड अँड सब्जेक्टेड टू द स्ट्रेनिंग. त्याच्यानंतर त्याला वॉटरमध्ये बॉईल केल्यानंतर काय केलं जातं,
त्याचं स्ट्रेनिंग केलं जातं, म्हणजे त्याला फिल्टर आउट केलं जातं आणि जे लिक्विड मिळणार आहे त्याला इव्हॅपोरेशनसाठी ठेवलं जातं. लो टेम्परेचर यूज करून इव्हॅपोरेशन केलं जातं आणि मग जे जिलॅटिन आपल्याला मिळणार आहे त्याला काय केलं जातं, त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं आणि एअर ड्राईडने ड्राईंग केलं जातं. ओके, आणि असा जो आपल्याला प्रोडक्ट मिळतो जिलॅटिन, त्याला आपण जिलॅटिन असं म्हणतो. ओके, सो आपण इथे जर जिलॅटिनची मेथड ऑफ प्रिपरेशन्स बघितली तर रॉ मटेरियल यूज इन द प्रिपरेशन ऑफ जिलॅटिन डिफर्स अकॉर्डिंग टू द अल्टिमेट यूज ऑफ द प्रोडक्ट. ओके, सो कशासाठी आपण जिलॅटिन यूज करणार आहोत त्याच्यावरून आपण ह्या डिफरंट सोर्सेसपासून जिलॅटिन फॉर्म्युलेट करू शकतो. सो कमर्शियली जिलॅटिन इज यूज्ड फॉर द फोटोग्राफिक अँड इडिबल पर्पज. ओके, सो फोटोग्राफीसाठी आणि खाण्यासाठी जिलॅटिन जे आहे ते कमर्शियल स्केलवर मॅन्युफॅक्चरिंग करून यूज केलं जातं. ओके, so the raw hide cuttings from the tanneries, pork skin, flesh trimmings, tendons, fresh bones from the slaughterhouse are used for the preparations. Okay, so जे मटन शॉप्स आहेत किंवा मग टॅनरीज इंडस्ट्रीज ज्या आहेत किंवा पोर्क स्किन जे आहे त्याच्यातून जे फ्रेश ट्रिमिंग्स मटेरियल आपल्याला मिळणार आहे. सो जे काही डिफरंट स्मॉल पीसेसमध्ये जे प्राण्यांच्या टिश्यूजचे जे पार्ट आपल्याला मिळणार आहेत, म्हणजे त्याचे स्किन, टेंडन्स, लिगामेंट्स, बोन, ते कलेक्ट केलं जातं. ओके, कत्तलखान्यामधून किंवा मग जे डिफरंट टॅनरीज इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामधून जे कटिंग आपल्याला मिळणार आहे, असे डिफरंट पार्ट्स जे आहेत ॲनिमलचे ते कलेक्ट केले जातात. ओके, देन गोट और शीप हाईड आर ऑल्सो यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ जिलॅटिन. ओके, सो शेळी, मेंढी वगैरे आहेत त्यांचे जे काही हाईड्स आहेत ते सुद्धा यूज केले जातात फॉर द प्रिपरेशन ऑफ जिलॅटिन, ॲज दे आर डिफिकल्ट टू प्रोसेस ड्यू टू द फोमिंग अँड हाय स्टिरॉल कंटेंट. पण त्याच्यामध्ये पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जास्त फोम फॉर्मेशन होतं आणि स्टिरॉल कंटेंट पण जास्त असतं, वॅक्सी मटेरियलसुद्धा जास्त असतं, त्याच्यामुळे त्याच्यापासून जिलॅटिन फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे ती डिफिकल्ट होते. ओके, देन पेट्स अँड काम ट्रिमिंग्स आर द बेस्ट फॉर द प्रिपरेशन ऑफ इडिबल जिलॅमिंट्स. ओके, सो पेट्स आणि काल्फ्सचे जे ट्रिमिंग आहेत, म्हणजे जे डिफरंट पार्ट्स आहेत ते जे आहेत त्याच्यापासून इडिबल जिलॅटिन जे आहे ते फॉर्म केलं जातं. ओके, ड्राईड अँड स्टेबल बोन्स दॅट इन्क्लूड जंक बोन्स, स्ट्रेन्ड अँड पिकल बोन्स आर नॉट यूज फॉर द इडिबल ग्रेड. द yield of the quality of the gelatin depends upon the raw material used and the process adopted for the मॅन्युफॅक्चरिंग. ओके, मग हे जे डिफरंट पार्टपासून जे जिलॅटिन प्रिपेअर केलं जातं मग त्याची क्वालिटी जी आहे किंवा त्याचं यील्ड जे आहे ते डिफरंट असतं. ओके, अँड दॅट टोटली डिपेंड्स ऑन द विच मटेरियल इज यूज्ड, म्हणजे कोणता पार्ट यूज केलेला आहे आणि कोणती मेथड अडॅप्ट केलेली आहे त्याच्यावर डिपेंड आहे की ते जे जिलॅटिन आहे त्याची क्वालिटी कशी असणार आहे आणि त्याचा यील्ड किती आपल्याला मिळणार आहे. ओके, सो द विस्कॉसिटी, स्ट्रेंथ अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ द जेलीज प्रिपेअर्ड फ्रॉम जिलॅटिन मे ऑल्सो व्हॅरी बॅच टू बॅच डिपेंडिंग अपॉन द सोर्स ऑफ रॉ मटेरियल. ओके, सो कोणत्या रॉ मटेरियलपासून जिलॅटिन फॉर्म केलेलं आहे आणि कोणती मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस फॉलोअप केली आहे त्याच्यावरून जे डिफरंट जिलॅटिनच्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये जर आपण त्याची विस्कॉसिटी, स्ट्रेंथ किंवा मेल्टिंग पॉईंट चेक केले किंवा जेलीज जर प्रिपेअर केल्या तर त्याच्यामध्ये त्याची विस्कॉसिटी, स्ट्रेंथ आणि मेल्टिंग पॉईंट जे आहेत ते बॅच टू बॅच डिफरंट मिळणार आहेत. ओके, सो द रॉ मटेरियल इज सोक्ड इन द अल्कली ऑर द ॲसिड फॉर स्वेलिंग ऑफ फायब्रस कोलॅजन मटेरियल. मग काय केलं जातं, हे जे डिफरंट टिश्यूजचे जे स्मॉल पार्ट आहेत त्याच्यामध्ये स्किन, टेंडन्स, लिगामेंट्स, बोन, कार्टिलेज टिश्यू ह्याला काय केलं जातं, अल्कली और ॲसिडसोबत सोक करत ठेवलं जातं. ओके, भिजवून ठेवलं जातं फॉर सोकिंग ऑफ द फायब्रस कोलॅजन मटेरियल. मग त्याच्यामध्ये जे कोलॅजिनस मटेरियल प्रेझेंट आहे ते काय होणार आहे, त्या ॲसिडमध्ये किंवा अल्कलीमध्ये येणार आहे. ओके, अँड टू विकन द लिंकेज बाय द केमिकल हायड्रॉलिसिस. मग हे जे कोलॅजन फायबर्सचे जे लिंक आहेत त्या वीक करण्यासाठी केमिकल हायड्रॉलिसिस ही प्रोसेस फॉलो केली जाते. ओके, बॅक्टेरियल कंटामिनेशन शुड हावेवर बी अवॉइडेड ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोसेस. जिलॅटिनच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेसमध्ये बॅक्टेरियल कंटामिनेशन जे आहे ते अवॉइड केलं जातं. वेन हाईड कटिंग्स अँड द वेस्ट फ्रॉम द स्लाउटर हाऊसेस आर यूज्ड they are treated with lime for a long time at 10 to 20 degree centigrade. ओके, मग हे जे आपण हाईड कटिंग्स मिळवणार आहोत किंवा जे वेस्ट कत्तलखान्यातून आपण मिळवणार आहोत
ते टिश्यूजचे पीसेस जे आहेत त्याला लाईमसोबत ट्रीट केलं जातं ॲट 100 to 20 डिग्री सेंटीग्रेडला. ओके. The non-gelatinous content of the raw material get dissolved by this process. ओके. सो लाईमसोबत 10 ते 20 डिग्री सेंटीग्रेडला ट्रीट केल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये जे नॉन जिलॅटिनियस जो पार्ट असणार आहे तो त्या लाईममध्ये सोल्युबल होणार आहे. ओके. द लिमिटेड मटेरियल इज देन वॉश्ड विथ द वॉटर. त्याच्यानंतर रिमेनिंग मटेरियल आहे ते काय करायचं आहे, वॉश आउट करून घ्यायचं आहे वॉटरने. पुट इन टू द क्लोथ बॅग अँड एक्स्ट्रॅक्टेड विथ वॉटर फॉर फ्यू हवर्स. त्याच्यानंतर क्लोथ बॅगमध्ये ते मटेरियल टाकायचं आहे पीसेस आणि वॉटरमध्ये एक्स्ट्रॅक्शनसाठी ठेवून द्यायचं आहे. ओके. सो फ्यू हवर्ससाठी हीट ॲप्लाय करून वॉटर बाथ यूज करायचा आहे आणि टेम्परेचर विच इज नॉट एक्सिडिंग 85 डिग्री सेंटीग्रेड ह्या कंडिशन्स मेंटेन करून काय करायचं आहे, ती क्लोथ बॅग जी आहे ती वॉटरमध्ये बॉईल करायची आहे. ओके. हायर टेम्परेचर अँड डायरेक्ट हिटिंग अफेक्ट द क्वालिटी ऑफ जिलॅटिन. जर आपण जास्त टेम्परेचर वापरलं म्हणजे 85 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जर जास्त टेम्परेचर यूज केलं किंवा मग डायरेक्ट हीट जर ॲप्लाय केली तर त्याच्यामुळे जिलॅटिन जे फॉर्म होणार आहे त्याची क्वालिटी आहे ती अल्टर होणार आहे. ओके. सो त्याच्यामुळे वॉटर बाथमध्ये 85 डिग्री सेंटीग्रेडच्या पेक्षा कमी टेम्परेचरला जिलॅटिन जे आहे ते वॉटरसोबत म्हणजे जे पीसेस आहेत डिफरंट टिश्यू पार्टचे, ॲनिमलच्या टिश्यू पार्टचे, ते वॉटरसोबत काय करायचे आहेत, हीट करायचे आहेत. ओके. त्याच्यासाठी कंडिशन मेन्शन केलेली आहे, टेम्परेचर विच इज नॉट एक्सिडिंग ऑफ 85 डिग्री सेंटीग्रेड आणि डायरेक्ट हिटिंग करायचं नाही आहे, वॉटर बाथ यूज करून हीट करायचं आहे. ओके. सो द एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस इज रिपीटेड, सोल्युशन इज सेडिमेंटेटेड अँड ट्रीटेड विथ द ॲलम. मग ही जी एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस आहे ती रिपीटेडली करायची आहे आणि जिथपर्यंत त्या सोल्युशनमध्ये सेडिमेंट फॉर्म होणार नाही म्हणजे प्रेसिपिटेट फॉर्म होणार नाही आहे आणि जे सेडिमेंट आपल्याला मिळणार आहे ते काय करायचं आहे, ॲलम म्हणजे तुरटी किंवा एक अल्ब्युमिन किंवा ॲनिमल ब्लड सोबत ट्रीट करायचं आहे टू रिमूव्ह द इम्प्युरिटीज दॅट इन्क्लूड्स. कोणत्या कोणत्या इम्प्युरिटीज आपण रिमूव्ह करू शकतो, तर त्याच्यामध्ये अल्ब्युमिन आहे, म्युसिन, देन मिनरल मॅटर. ओके. सो ऑल दिस इम्प्युरिटीज आर गेट रिमूव्ह विथ द हेल्प ऑफ दिस ॲलम, एग अल्ब्युमिन ऑर ॲनिमल ब्लड. ओके. सो हे यूज करून त्या कंटेंटमधले जे काही इम्प्युरिटीज आहेत अल्ब्युमिन, म्युसिन किंवा मिनरल मॅटर्स ते आपण रिमूव्ह करणार आहोत. ओके. देन प्युरिफाईड सोल्युशन इज डिकलराइज्ड विथ द ॲनिमल चारकोल अँड कॉन्सन्ट्रेटेड इन द मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर अँड चिल्ड. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे जे सोल्युशन आहे त्याचं प्युरिफिकेशन करायचं आहे. ओके. डिकलरायझेशन करायचं आहे विथ ॲनिमल चारकोल. ॲनिमल चारकोल त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, त्याच्यामुळे त्याचं डिकलरायझेशन होणार आहे आणि इव्हॅपोरेशन यूज करून काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेट फॉर्म करायचं आहे. ओके. म्हणजे फर्दरमोर त्याच्यामध्ये जी वॉटर क्वांटिटी आहे ती टोटली रिमूव्ह करायची आहे आणि मग नंतर त्याला चिल्ड करायचं आहे, थंड करायचं आहे. ओके. सो त्याच्यानंतर सॉलिड मॉस जे फॉर्म होणार आहे दॅट मास कट इन टू द स्ट्रिप्स अँड ड्राईड इन व्हॅक्यूम्स. त्याला स्ट्रिप्समध्ये कट करायचं आहे आणि व्हॅक्यूममध्ये ड्राय करायचं आहे. ओके. सो व्हेन बोन्स आर यूज्ड ॲज द रॉ मटेरियल देन दे आर रिक्वायर्ड टू बी क्रश एक्स्ट्रॅक्टेड विथ द लिपिड सॉल्वंट्स लाईक इथर ऑर बेन्झिन टू रिमूव्ह द फॅटी मटेरियल. मग जेव्हा आपण जिलॅटिनच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी फक्त बोन्स यूज करणार आहोत, ॲनिमल बोन्स फक्त जर यूज करणार आहोत तर त्या बोन्सला क्रश केलं जातं म्हणजे त्याला स्मॉल पीसेसमध्ये क्रश केलं जातं आणि लिपिड सॉल्वंट दॅट इन्क्लूड इथर ऑर बेन्झिनसोबत त्याला एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. ओके. सो इथर आणि बेन्झिनसोबत एक्स्ट्रॅक्ट केल्यामुळे त्याच्यामध्ये जे फॅटी मटेरियल आहे किंवा फॅटी मटेरियल जे आहे ते काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. ओके. अँड देअर इनऑर्गॅनिक फॉस्फेट जे आहे ते सुद्धा कंटेंट जे आहे ते सुद्धा रिमूव्ह केलं जातं. ओके. अँड देन ट्रीटेड विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याच्यानंतर ते जे बोन्स आहेत त्यांना डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं. ओके. द ओझेस इट इज लेफ्ट इन द ॲसिड सोल्युशन ॲज अन रेसिड्यू. सो त्याच्यामुळे ते डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये काय होणार आहे, उजेस जे आहेत ते कलेक्ट होणार आहेत अँड दिस इज फर्दर लाईम्ड वेन द कोलॅजन गेट्स कन्वर्टेड इन टू जिलॅटिन. ओके. त्याच्यानंतर ते बोन्स जे आहेत ते त्यांना पुन्हा लाईमची ट्रीटमेंट द्यायची आहे आणि त्याच्यामुळे कोलॅजन टिश्यूज जे आहेत त्याचं जिलॅटिनमध्ये कन्वर्जन होणार आहे. ओके. अँड द pH इज मेंटेन ड्युरिंग द प्रिपरेशन शुड बी बिलो 7.7
अँड डायजेस्टेड सोल्युशन इज फिल्टर्ड. त्याच्यानंतर हे जे सोल्युशन आहे ते त्याचं फिल्ट्रेशन करायचं आहे, इव्हॅपोरेशन करायचं आहे अंडर द रिड्यूस प्रेशर, अँड देन द जिलॅटिन विच इज ऑप्टेन विच इज ड्राईड विथ द हेल्प ऑफ लो टेम्परेचर. ओके, सो आपण इथे जिलॅटिनच्या मेथड ऑफ प्रिपरेशन बघितलेली आहे. 2 मेथड ऑफ प्रिपरेशन बघितलेले आहेत. फक्त बोन्सपासून जिलॅटिन कसं ऑप्टेन करायचं ते बघितलेलं आहे. आणि जे डिफरंट टिश्यूज, प्लांट टिश्यूज, डिफरंट ॲनिमल टिश्यूज, नॉट प्लांट टिश्यूज, डिफरंट जे ॲनिमल टिश्यूज आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे ॲनिमलची स्किन, टेंडन्स, लिगामेंट, हे जे आहे कार्टिलेज टिश्यूज आहेत त्याच्यापासून आपण जिलॅटिन कसं फॉर्म्युलेट करायचं ते बघितलेलं आहे. आणि नुसत्या बोन्सपासून जिलॅटिन कसं फॉर्म्युलेट करायचं ते बघितलेलं आहे. ओके, सो त्याच्यासाठी जे आपल्याला जे हे डिफरंट मटेरियल लागणार आहे ते आपण कत्तलखान्यातून किंवा मग ज्या लेदर इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामधून ऑप्टेन करू शकतो. टॅनरी इंडस्ट्रीज आहेत किंवा ॲनिमलची जी पोर स्किन आहे, फ्लेश ट्रिमिंग्ज आहेत, टेंडन्स आहेत ते आपण कत्तलखान्यामधून ऑप्टेन करू शकतो. ओके, सो तिथून ऑप्टेन केलेलं जे कंटेंट आहे, ओके, सो ते यूज करून त्याच्यापासून जिलॅटिन फॉर्म केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये पण आपण बघितलेलं आहे की जिलॅटिन जे आहे कोणत्या सोर्सपासून ऑप्टेन केलेलं आहे आणि कोणती मेथड यूज केलेली आहे फॉर दर एक्स्ट्रॅक्शन, त्याच्यावरून त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या डिफरंट आहेत. ओके, बॅच टू बॅच त्याचं प्रोडक्शन आहे, त्याची जी विस्कॉसिटी आहे, त्याची स्ट्रेंथ आहे, मेल्टिंग पॉईंट आहे, ती काय असे आहे डिफरंट आहे. ओके, सो त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की जिलॅटिन आहे की जे आपण खाण्यासाठी यूज करतो. सो त्याच्यासाठी पेट्स आणि काल्फ्सचे जे ट्रिमिंग्स आहेत म्हणजे त्यांचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते यूज केले जातात फॉर द प्रिपरेशन ऑफ इडिबल जिलॅटिन. ओके, अँड ड्राईड अँड स्टेबल बोन्स, स्ट्रेन अँड पिकल बोन्स विच आर नॉट यूज फॉर द इडिबल ग्रेड्स. ओके, मग खाण्यासाठी जे जिलॅटिन मॅन्युफॅक्चर केलं जातं त्याच्यामध्ये ड्राईड किंवा स्टेबल बोन्स जे आहेत किंवा मग स्ट्रेन और पिकल बोन्स आहेत, बोनपासून ऑप्टेन केलेलं जिलॅटिन आहे ते आपण खाण्यासाठी यूज करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल प्रोसेस बघितली होती की जिलॅटिन फायबर्स जे आहे ते कसं जिलॅटिन जे आहे ते कसं प्रिपेअर केलं जातं. तर काय केलं जातं, हे जे रॉ मटेरियल आहे म्हणजे स्किन, टेंडन्स, लिगामेंट, कार्टिलेजचे जे स्मॉल पीसेस आहेत, ट्रिमिंग आहे, ते काय केलं जातं त्याच्यामधलं जे फायब्रस कोलॅजन मटेरियल आहे ते स्वेल केलं जातं बाय सोक इनटू द अल्कली और ॲसिड. अल्कली किंवा ॲसिड यूज केलं जातं, त्याच्यामध्ये भिजवून ठेवलं जातं. त्याच्यामुळे केमिकल हायड्रोलिसिस होतं आणि कोलॅजन फायबरमध्ये जे बॉन्ड्स आहेत ते वीक होतात. ओके, आणि त्याच्यामधून कोलॅजन फायबर जे आहे ते इझिली आपण सेपरेट आऊट करू शकतो. ओके, ते स्वेल्स होणार आहे. बॅक्टेरियल कंटामिनेशन आहे ते अवॉइड केलं जातं. सो होल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये बॅक्टेरियल कंटामिनेशन अवॉइड केलं जातं. त्याच्यानंतर हे जे कटिंग आहे ते काय केलं जातं, लाईमसोबत ट्रीट केलं जातं ॲट 10 to 20 डिग्री सेंटीग्रेड. ओके, सो लाईमसोबत ट्रीट केल्यामुळे काय होणार आहे, जे नॉन जिलॅटिनियस कंटेंट त्या मटेरियलमध्ये प्रेझेंट असतं ते त्या लाईममध्ये डिझॉल्व्ह होऊन जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर हे मटेरियल आहे ते वॉटरसोबत वॉश करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या मटेरियलला आपल्याला एका क्लॉथ बॅगमध्ये घालायचं आहे. ओके, सो कापडाच्या बॅगेमध्ये भरायचं आहे आणि वॉटरमध्ये ॲड करायचं आहे एक्स्ट्रॅक्शन प्रोसेससाठी. वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला ती कंटेंट जे आहे ते वॉटर बाथमध्ये हीट करायचं आहे. ओके, सो वॉटर बाथमध्ये हीट करताना टेम्परेचर जे आहे ते 85 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त असता कामा नये. ओके, सो हायर टेम्परेचर किंवा जर डायरेक्ट हीटिंग आपण केलं तर त्याच्यामध्ये जिलॅटिन जे फॉर्म होणार आहे त्याच्यापासून त्याची क्वालिटी आहे ती अल्टर होणार आहे. ओके, सो ही एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस जी आहे ती आपल्याला रिपीटेडली करायची आहे. रिपीटेडली केल्यानंतर त्या सोल्युशनमध्ये आपल्याला सेडिमेंटेशन दिसेल म्हणजे सर्टन सॉलिड पार्टिकल्स जे आहेत ते आपल्याला वॉटरच्या तळाला जमा झालेले दिसतील. सो दॅट ट्रीटेड विथ द ॲलम, त्याच्यासाठी आपण त्याला तुरटीसोबत एग अल्ब्युमिन किंवा ॲनिमल ब्लडसोबत ट्रीट करून त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपण कम्प्लिटली रिमूव्ह करू शकतो. मग कोणत्या टाईपच्या इम्प्युरिटीज असतात त्याच्यामध्ये अल्ब्युमिन, म्युसिन, मिनरल मॅटर प्रेझेंट असू शकतं. सो ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या आपल्याला रिमूव्ह आऊट करायच्या आहेत आणि मग ते सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिकलरायझेशन करायचं आहे बाय यूजिंग द चारकोल और ॲनिमल चारकोल यूज करून त्याचं डिकलरायझेशन करायचं आहे. ओके, म्हणजे त्याचा कलर जो आहे तर तो रिमूव्ह करायचा आहे. अँड दिस कॉन्सन्ट्रेटेड इन द मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर, म्हणजे आपल्याला मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर यूज करून
त्याच्यामधलं जे वॉटर कंटेंट आहे ते रिमूव्ह करायचं आहे आणि मग ती पावडर जी आहे जे आपल्याला सॉलिड मास मिळणार आहे ते चिल करायचं आहे, थंड करायचं आहे. ओके, सो अशा करून आपल्याला जे सॉलिड मास मिळणार आहे त्याला आपल्याला स्ट्रिप्समध्ये कट करायचं आहे आणि मग ड्राईड व्हॅक्यूममध्ये आपल्याला त्याचं ड्राईंग करायचं आहे. ओके, सो ही मेथड फॉलो करून आपण जिलॅटिन फॉर्म करू शकतो. ओके, अँड दिस इज यूज फॉर द इडिबल पर्पज. आपण ते खाऊ शकतो जिलॅटिन. त्याच्यानंतर बोन्सपासून जिलॅटिन फॉर्मेशनची प्रोसेस जी आहे ती डिफरंट आहे. बोन ॲज अन रॉ मटेरियल जेव्हा आपण जिलॅटिनच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज करतो तेव्हा ते बोन्स जे आहेत त्याला क्रश केलं जातं आणि त्याला लिपिड सॉल्वंटसोबत एक्स्ट्रॅक्शन त्याचं केलं जातं. ओके, लिपिड सॉल्वंटमध्ये इथर, बेन्झिन यूज केलं जातं. सो लिपिड सॉल्वंट यूज केल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही फॅटी मटेरियल आहे किंवा इनऑर्गॅनिक फॉस्फेट मटेरियल आहे ते रिमूव्ह होतं. ओके, त्याच्यानंतर त्याला डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं. ओके, सो दिस प्रोसेस इन विच उजेस इज लेफ्ट इन द ॲसिड सोल्युशन ॲज अन रेसिड्यू. ओके, मग त्याच्यामध्ये जे काही सॉलिड मटेरियल आहे ते ॲज अन रेसिड्यू म्हणून त्या सोल्युशनमध्ये जमा होणार आहे आणि मग त्याच्यानंतर हे जे कंटेंट आहे ते त्याला लाईमची ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे त्याच्यामधून त्याच्यामधलं जे कोलॅजन आहे त्याचं कन्व्हर्जन जिलॅटिनमध्ये होतं. ओके, अँड द pH इज मेंटेन बाय इन द रेंज बिटवीन बिलो द 7.7. ओके, सो ह्या सोल्युशनचा pH जो आहे तो 7.7 pHच्या बिलो मेंटेन करायचा आहे. अँड द डायजेस्टेड सोल्युशन, मग जे सोल्युशन आहे ते फिल्टर करायचं आहे, त्याचं इव्हॅपोरेशन करायचं आहे आणि त्याच्यामधून जी रेसिड्यू मिळणार आहे ती लो टेम्परेचर अप्लाय करून त्याचं ड्राईंग करायचं आहे आणि असं आपण त्या बोन्सपासून जिलॅटिन जे आहे ते ऑब्टेन करू शकतो. ओके, सो दिस इज द मेथड ऑफ प्रिपरेशन फॉर द जिलॅटिन. ओके, सो आय थिंक दोन्ही मेथड ज्या आहेत जिलॅटिन मॅन्युफॅक्चरिंगच्या त्या तुम्हाला समजल्या असतील. ओके, नेक्स्ट पार्ट इज दॅट डिस्क्रिप्शन, दॅट इज मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. सो कलर जर बघितला तर कलर इट इज कलरलेस ऑर पेल येलो इन कलर. ओके, ओडर इज कॅरेक्टरिस्टिक्स, टेस्ट इज स्लाईट ऑर द ब्रॉथ लाईक टेस्ट. ओके, सो जिलॅटिनची जर टेस्ट आपण बघितली तर ब्रॉथ लाईक टेस्ट येते. ब्रॉथ म्हणजे काय तर आपण जर चिकन किंवा मटण पाण्यामध्ये उकडवलं तर त्याला जो वास येतो त्याला ब्रॉथ लाईक स्मेल असं म्हटलं जातं. ओके, सो ह्या जिलॅटिनची जर आपण ओडर बघितली, टेस्ट जर बघितली तर त्या ब्रॉथ लाईक किंवा स्लाईट अशी टेस्ट आपल्याला लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जर जिलॅटिनची साईज बघितली तर इट इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ श्रेड्स, शीट, फ्लेक्स, कोर्स और फाईन पावडर. ओके, सो जिलॅटिन फॉर्म्युलेट मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याचे आपण श्रेड्स फॉर्म्युलेट करू शकतो, शीट्स फॉर्म्युलेट करू शकतो, त्याचं फ्लेक्समध्ये कन्वर्जन करू शकतो, कोर्स किंवा फाईन पावडरमध्ये त्याचं कन्वर्जन आपण करू शकतो. सो ह्या डिफरंट फॉर्ममध्ये आपण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. ओके, शीट्स अँड फ्लेक्स आर द ट्रान्सलुसंट. मग शीट्स आणि जिलॅटिनचे जे फ्लेक्स आहेत ते ट्रान्सलुसंट असतात. ओके, मीन्स नॉट क्लिअर. ओके, अँड इट इज क्वाईट स्टेबल इन द एअर. When dried, it is subject to the microbial contamination when moist in the form of a solution. Okay, so it is practically insoluble in cold water. Solubility बघितली तर कोल्ड वॉटरमध्ये जिलॅटिन जे आहे ते इनसोल्युबल आहे बट स्वेल्स अँड सॉपन वेन इमर्स्ड. ओके, मग वॉटरला जर हीट केलं तर ते काय होणार आहे, स्वेल्स होणार आहे आणि सॉफ्ट होणार आहे. ओके, कोल्ड वॉटरमध्ये जिलॅटिन जे आहे ते इनसोल्युबल आहे पण वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर ते जिलॅटिनचे जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात, सॉफ्ट होतात, स्वेल्स होणार आहेत आणि सॉफ्ट होणार आहेत. ओके, इट इज ग्रॅज्युअली ॲब्सॉर्ब 5 to 10 टाइम्स ऑफ इट्स ओन वेट ऑफ वॉटर जे आहे ते 5 ते 10 टाइम्स तो त्याच्या वजनाच्या ॲब्सॉर्ब करू शकतो. ओके, आणि इट इज सोल्युबल इन हॉट वॉटरमध्ये जिलॅटिन सोल्युबल आहे. द मिक्सचर ऑफ ग्लिसरीन अँड वॉटर ऑल्सो इन ॲसिटिक ॲसिडमध्ये मिक्सचर ऑफ ग्लिसरीन आणि वॉटरमध्ये आणि हॉट वॉटरमध्ये जिलॅटिन सोल्युबल आहे. ओके, इट इज इनसोल्युबल इन अल्कोहोल, क्लोरोफॉर्म अँड सॉल्वंट इथर. अल्कोहोलमध्ये, क्लोरोफॉर्ममध्ये आणि सॉल्वंट इथरमध्ये जिलॅटिन इनसोल्युबल आहे. ओके, सो दिस इज द सोल्युबिलिटी ऑफ जिलॅटिन. नेक्स्ट इज केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स जिलॅटिनमध्ये प्रेझेंट असतात. सो जिलॅटिन कंटेन्स अबाउट 17 to 20% ऑफ मॉइश्चर. 17 ते 20% एवढ्या पर्सेंटमध्ये मॉइश्चर जिलॅटिनमध्ये प्रेझेंट असतं. देन 1.5 to 4% ॲश, 75 to 80% ऑफ जिलॅटिन इटसेल्फ अँड नॉन नायट्रोजिनस ऑर्गॅनिक मॅटर. ओके, सो मॉइश्चर, ॲश, जिलॅटिन अँड नॉन नायट्रोजिनियस ऑर्गॅनिक मॅटर जिलॅटिनमध्ये प्रेझेंट असतं. ओके,
सो जिलॅटिन इज केमिकली प्रोटीन नोन ॲज ग्लुटीन. जिलॅटिन म्हणजे काय आहे, तर इट इज ॲन प्रोटीन. ओके, कोणतं प्रोटीन, तर ग्लुटीन प्रोटीन. इट इज नथिंग बट द जिलॅटिन. ओके, सो ऑन हायड्रॉलिसिस इट इल्ड्स नॉन एसेन्शियल अमायनो ॲसिड. सो जिलॅटिनचं जर हायड्रॉलिसिस झालं तर प्रोटीन आहे, त्याच्यामुळे प्रोटीन हे अमायनो ॲसिड्सने बनलेले असतात. सो जिलॅटिनच्या हायड्रॉलिसिसनंतर नॉन एसेन्शियल अमायनो ॲसिड्स आपल्याला मिळणार आहेत. ओके, अँड इट शुड कंटेन कॉन्ड्रीन. इट शुड नॉट कंटेन कॉन्ड्रीन. ओके, सो जिलॅटिनमध्ये कॉन्ड्रीन हे प्रेझेंट नसतं. ओके, सो केमिकल कॉन्स्टिट्युएंटमध्ये आपण बघितलेलं आहे, इट कंटेन्स मॉइश्चर, ॲश, gelatin and non-nitrogenous matter. Okay, so gelatin, it is a protein, gluten protein. So when it undergoes the hydrolysis process, it yields non-essential amino acids. Okay, so these are the chemical constituents which are present into the gelatin. Okay, next part is that identification test. So there are 4 identification tests for the gelatin. Okay, so total 4 identification tests आहेत. First identification test that include aqueous solution of gelatin gives precipitate with the solution of trinitrophenol. Okay, and solution of tannic acid. म्हणजे आपण जिलॅटिनचं ॲक्युअस सोल्युशन प्रिपेअर केलं, म्हणजे वॉटरमध्ये जर जिलॅटिनचं सोल्युशन प्रिपेअर केलं आणि त्याच्यामध्ये ट्रायनायट्रोफिनॉल आणि जर टॅनिक ॲसिड ॲड केलं तर आपल्याला प्रिसिपिटेट फॉर्म झालेली त्या टेस्ट ट्यूबमध्ये दिसणार आहे. ओके, अँड दॅट इंडिकेट्स दॅट सॅम्पल इज जिलॅटिन. ओके, सो दिस इज द फर्स्ट टेस्ट. द सेकंड टेस्ट आहे ऑन हिटिंग जिलॅटिन सोल्युशन विथ सोडा लाईम अमोनिया गॅस इज इव्हॉल्ड. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, जिलॅटिन जे आहे ते सोडा लाईममध्ये जर आपण हीट केलं आणि त्या टेस्ट ट्यूबचा जर आपण वास घेऊन बघितला तर त्याच्यातून अमोनियाचे वेपर्स बाहेर येतात. ओके, सो त्या जो गॅस बाहेर येणार आहे त्याला अमोनियाचा वास येतो. ओके, अँड दॅट इंडिकेट्स द गिवन सॅम्पल इज जिलॅटिन. ओके, त्याच्यानंतर थर्ड टेस्ट आहे ॲक्युअस सोल्युशन ऑफ जिलॅटिन प्रिसिपिटेट्स मर्क्युरिक नायट्रेट सोल्युशन फॉर्मिंग व्हाईट कलर विच टर्न्स ब्रिक रेड ऑन हिटिंग. ओके, म्हणजे टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जिलॅटिन पावडर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मर्क्युरिक नायट्रेट सोल्युशन ॲड करायचं आहे. ओके, सो मर्क्युरिक नायट्रेट सोल्युशन ॲड केल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये व्हाईट कलरची पीपीटी फॉर्म होणार आहे आणि हीट जर केलं आपण ही टेस्ट ट्यूब तर ती व्हाईट पीपीटी ब्रिक रेड कलरमध्ये कन्वर्ट होते. ओके, सो दिस इज द थर्ड टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ जिलॅटिन. फोर्थ टेस्ट आहे जिलॅटिनच्या आयडेंटिफिकेशनसाठी काय करायचं आहे, फॉर्माल्डिहाइड मेक्स जिलॅटिन हार्ड अँड इनसोल्युबल आफ्टर ड्राईंग. ओके, सो आपण जर जिलॅटिन फॉर्माल्डिहाइडसोबत ट्रीट केलं आणि ते जिलॅटिन जे आहे ते कसं होणार आहे, मग इनसोल्युबल होणार आहे, हार्ड आणि इनसोल्युबल होणार आहे. सो सुकवल्यानंतर ते हार्डमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि इनसोल्युबल नेचरमध्ये त्याचं कन्वर्जन होणार आहे. ओके, सो दीज आर द फोर केमिकल टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ जिलॅटिन. ओके, नेक्स्ट इज युजेस. जिलॅटिनचे युजेस कोणते कोणते आहेत ते आपण इथे बघणार आहोत. सो जिलॅटिन इज यूज्ड ॲज अन व्हॅल्युएबल डायटरी सप्लिमेंट. ओके, सो जिलॅटिन जे आहे ते खाण्यामध्ये डाएटमध्ये आपण यूज करू शकतो. सो इट इज अन व्हॅल्युएबल डायटरी सप्लिमेंट. द ॲडव्हान्टेज ऑफ जिलॅटिन इज दॅट गेट्स रेडिली डायजेस्टेड अँड ॲब्झॉर्ब. ओके, सो जिलॅटिन जे आहे ते इझिली डायजेस्ट होतं, त्याचं डायजेशन इझिली होतं आणि ॲब्सॉर्प्शनसुद्धा इझिली होतं. So it is used in the preparation of ice cream, also as a stabilizer to prevent the formation of large ice crystals. Okay, so त्याच्यामुळे आईस्क्रीममध्ये जिलॅटिन जे आहे ते यूज केलं जातं आणि आईस्क्रीममध्ये यूज करायचे अजून फायदे कोणते आहेत, तर जिलॅटिन विच ॲक्ट्स ॲज अन स्टॅबिलायझर. ओके, आईस्क्रीममध्ये स्टॅबिलायझर म्हणून ॲक्ट होतं, म्हणजे आईस्क्रीममध्ये जे आईस क्रिस्टल्स फॉर्म होतात ते ते आईस क्रिस्टल फॉर्मेशन जे आहे ते प्रिव्हेंट करायचं काम आईस्क्रीममध्ये जिलॅटिन करणार आहे. ओके, देन इट इज यूज इन द कन्फेक्शनरीज प्रिपरेशन्स ऑफ कॅन्डीज, जेलीज, मीट एक्स्ट्रॅक्ट्स अँड थिकनर इन द जाम, जेलीज अँड सॅलॅड्स. ओके, सो डिफरंट कन्फेक्शनरीज आहेत, त्याच्यामध्ये कॅन्डीज प्रिपरेशन्स आहे किंवा कोल्ड्रिंक्सचे प्रिपरेशन्स आहेत किंवा जेलीज आहेत, मीट एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये जिलॅटिन यूज केलं जातं. ओके, ऑल्सो यूज ॲज अन थिकनिंग एजंट इन द जाम, जेलीज अँड सॅलॅड्स. ओके, सो जाम, जेलीज आणि सॅलॅड्सचे जे प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये ॲज अन थिकनर म्हणून जिलॅटिन यूज केलं जातं. इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री इट फाइंड ट्रिमेंडस ॲप्लिकेशन इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॅप्सूल, pastilles,
सपोजिटरीज, युरेथ्रल बोगीज, पेस्ट अँड सेव्हरल कॉस्मॅटिक प्रिपरेशन्स. ओके. सो आपण जर फार्मास्युटिकल जिलॅटिनचा यूज बघितला तर जे डिफरंट फॉर्म्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये कॅप्सूल्स आहेत, पेस्टिल्स आहेत, सपोजिटरीज आहेत, युरेथ्रल बोगीज आहेत, पेस्ट आहेत किंवा सेव्हरल कॉस्मॅटिक प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये जिलॅटिन यूज केलं जातं. ओके. इट इज यूज ॲज अन अँटीडोट फॉर द हॅलोजन पॉयझनिंग. हॅलोजन्स जे आहेत त्याच्यामुळे जर पॉयझनिंग झालं असेल तर त्याच्यामध्ये अँटीडोट म्हणून जिलॅटिन यूज केला जातो. इट इज सबस्टिट्यूट फॉर द ब्लड प्लाझ्मा इन द फॉर्म ऑफ 6% सोल्युशन. सो ब्लड प्लाझ्माला सबस्टिट्यूट म्हणून जिलॅटिन यूज करू शकतो इन द फॉर्म ऑफ 6% सोल्युशन. ओके. इन बॅक्टेरियोलॉजी इट इज यूज्ड ॲज अन प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया. ओके. सो बॅक्टेरियोलॉजीमध्ये बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी जो न्यूट्रिएंट मीडिया यूज केला जातो त्याच्या प्रिपरेशनमध्ये जिलॅटिन ॲज अ न्यूट्रिएंट मीडियाचा इन्ग्रेडियंट म्हणून यूज केला जातं. देन फॉर फार्माकोपियल अँड इडिबल पर्पज इट शुड पास द लिमिट ऑफ बॅक्टेरियल काउंट. ओके. मग आपण जे डिफरंट युजेस बघितलेले आहेत फार्माकोपियल युजेस, जे डिफरंट इडिबल युजेस आहेत किंवा फार्मास्युटिकल युजेस आहेत त्याच्यामध्ये त्याचं बॅक्टेरियल काउंट आहे तो लिमिटमध्ये असणं गरजेचं आहे. ओके. सो इंडस्ट्रियली इट इज यूज ॲज अन फिनिशिंग एजंट इन द लेदर मॅन्युफॅक्चरिंग, इन वॉटरप्रूफ पेपर अँड फोटोग्राफी. इंडस्ट्रियल यूज जर बघितले तर लेदर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फिनिशिंग एजंट म्हणून यूज केला जातो. वॉटरप्रूफ पेपर जे आहे त्याच्या फॉर्मेशनसाठी यूज केला जातो जिलॅटिनचा. आणि फोटोग्राफीमध्ये जे जिलॅटिन जे आहे ते यूज केलं जातं. ओके. सो जिलॅटिनचे यूज आपण कमर्शियल स्केलवर बघितलेलं आहे ॲज अन डायटरी सप्लिमेंट म्हणून. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रियल स्केलवर यूज बघितलेले आहेत. ओके. सो इथे आपला जिलॅटिन हा आजचा एक मेजर ड्रग जो आहे तो कवर झालेला आहे अंडर द फार्मास्युटिकल एड. ओके. सो त्याच्यामध्ये आपण बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन जिलॅटिनची बघितलेली आहे, त्याचं डिस्क्रिप्शन, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, आयडेंटिफिकेशन टेस्ट आणि त्याचे युजेस डिस्कस केलेले आहेत. ओके. नेक्स्ट ड्रग्स अंडर द फार्मास्युटिकल एड कॅटेगरी इज सोडियम अल्जिनेट. ओके. सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते पावडर फॉर्ममध्ये ड्रग आहे. इट इज ॲन सोडियम अल्जिनेट. ओके. सो सिनॉनिम फॉर द सोडियम अल्जिनेट इज अल्जिन and second synonym is sodium polymaneuronate. Okay. So synonym आहे sodium alginate साठी अल्जिन and second synonym is sodium polymaneuronate. Okay. Biological source for the sodium alginate is a sodium salt of alginic acid. Okay. सोडियम अल्जिनेट म्हणजे काय आहे तर सोडियम सॉल्ट आहे अल्जिनिक ॲसिडचं. ओके. सो अल्जिनिक ॲसिड इज अ पॉलीयुरॉनिक ॲसिड कंपोज्ड ऑफ reduced manuronic and galacturonic acid which are obtained from the algal growth of the species of the family Phaeophyceae. Okay. And the common species are macrocystic pyrifera, Laminaria hyperborea, Laminaria digitata, Ascophyllum nodosum. Okay. सो ह्या ज्या डिफरंट अल्गीजच्या स्पेसीज आहेत कोणत्या कोणत्या आहेत मायक्रोसिस्टिक पायरिफेरा, लॅमिनारिया हायपरबोरिया, लॅमिनारिया डिजिटाटा अँड ॲस्कोफायलम नोडोसम. ओके. सो ह्या जे डिफरंट अल्गीच्या स्पेसीज आहेत बिलॉंगिंग टू फॅमिली फिओफायलॅसी ह्या स्पेसीसपासून काय केलं जातं अल्जिन जे आहे ते फॉर्म केलं जातं. ओके. मग अल्जिन म्हणजे काय आहे इट इज ॲन सोडियम सॉल्ट ऑफ अल्जिनिक ॲसिड. ओके. अँड दिस अल्जिनिक ॲसिड इज अ पॉलीयुरॉनिक ॲसिड विच इज कंपोज्ड ऑफ सो केमिकली कशाने बनलेलं आहे ते मॅन्युयुरॉनिक ॲसिड अँड ग्लुकोरॉनिक ॲसिड. ओके. सो ह्याच्या कॉम्बिनेशनने अल्जिनिक ॲसिड फॉर्म होतं अँड दिस अल्जिनिक ॲसिड so sodium salt of this alginic acid is known as sodium alginate. Okay. So this is the biological source. Biological source मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे sodium alginate is a sodium salt of alginic acid. Okay. And alginic acid is a polyuronic acid composed of reduced manuronic and glucouronic acid. Okay. And this is obtained from the algal growth of the species of the family Phaeophyceae. मग कोणत्या कोणत्या अल्गल स्पेसीज आहेत अल्गीच्या स्पेसीज आहेत तर कॉमन स्पेसीज आर मॅक्रोसिस्टिक पायरिफेरा, लॅमिनारिया हायपरबोरिया,
Laminaria digitata and Ascophyllum nodosum. Okay, and it is a purified carbohydrate extracted from the brown seaweed, that is algae, by the treatment of dilute alkali. Okay, so this is the synonym and biological source for the sodium alginate. Okay, next is geographical distribution. So these seaweeds are found, seaweeds, it is nothing but the algin, that is sodium alginate. Okay, so it is found in the Atlantic and Pacific Ocean, particularly in coastal lines of the Japan, USA, Canada, Australia and Scotland. Okay, सो कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये सोडियम अल्जिनेटचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, तर कोस्टल लाईन्स ऑफ द जपान, USA, Canada, Australia and Scotland. Okay, in India it is found on the coast of the सौराष्ट्र. इंडियामध्ये सौराष्ट्र ह्याच्या कोस्टवर हे जे सीवीड आहे, म्हणजे ह्या अल्गीच्या जे डिफरंट स्पेसीज आहेत की ज्याच्यापासून अल्जिनिक ॲसिड प्रिपेअर केलं जातं त्या फाउंड होतात. द लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ द वर्ल्ड प्रोडक्शन ऑफ द अल्जिन इज इन US अँड UK. ओके, सो US अँड UK ह्या कंट्रीजमध्ये लार्जेस्ट क्वांटिटीमध्ये हे जे सोडियम अल्जिनेट आहे ते प्रिपेअर केलं जातं. ओके, नाव नेक्स्ट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ दिस सोडियम अल्जिनेट. ओके, मग सोडियम अल्जिनेट कसं प्रिपेअर केलं जातं त्याचे मेथड आपण इथे बघणार आहोत. So the brown colored algae is used for the extraction of alginic acid and the color is due to the carotenoid pigment present in it. Okay, so ह्या ज्या डिफरंट अल्गीच्या स्पेसीज आहेत त्या ब्राऊन कलरच्या स्पेसीज आहेत. ओके, सो ब्राऊन कलर अल्गी इज यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ अल्जिनिक ॲसिड. ओके, आणि त्यांना ब्राऊन कलर का आलेला आहे, कारण का त्यांच्यामध्ये कॅरोटिनॉइड पिगमेंट प्रेझेंट असतात. ओके, देन जी ह्याची स्पेसीज आहे मॅक्रोसिस्टिक पायरीफेरा. सो द प्रिन्सिपल सोर्स फॉर द ग्लोबल सप्लाय. मग ह्या अल्गीच्या स्पेसीसपासून मॅक्रोसिस्टिक पायरीफेरा ही जी अल्गीची स्पेसीज आहे त्याच्यापासून ग्लोबल स्केलवर काय केलं जातं, प्रिन्सिपली ही जी स्पेसीज आहे ती अल्जिनिक ॲसिडच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज केली जाते. ओके, सो इट इज अन पेरिनियल प्लांट दॅट लाईव्स फ्रॉम द 8 to 12 years old अँड ग्रोज ॲज मच ॲज 30 centimeter पर डे. ओके, सो पेरिनियल प्लांट आहे. ओके, सो एका वर्षामध्ये त्याच्यापासून आपल्याला इल्ड मिळणार आहे. त्याच्यामध्ये 8 ते 12 years लाईव्ज आहे त्याची, 8 ते 12 वर्ष. ग्रोज ॲज मच ॲज 30 centimeter पर डे, प्रत्येक दिवशी 30 सेंटीमीटर एवढी त्याची ग्रो होते. द जियांट केल्प इज फाउंड मेनली इन पॅसिफिक ओशियन. पॅसिफिक महासागर आहे त्याच्यामध्ये ही अल्गीची स्पेसीज दिसून येणार आहे. इट ग्रोज ऑन द स्टँड्स फ्रॉम द 15 meter to 1.5 kilometer in the width and several kilometer in the length. Okay, and the mechanical harvesting is done about 4 times a year. एका वर्षातून 4 वेळा ही जे अल्गी जे आहे त्याचं आपण कलेक्शन हार्वेस्टिंग करू शकतो. ओके, देन अल्जिनिक ॲसिड प्रेझेंट इन द सेल वॉल. सेल वॉल जे आहेत म्हणजे ह्या ज्या अल्गीमध्ये जे सेल जे आहे त्याच्या सेल वॉलमध्ये हे अल्जिनिक ॲसिड प्रेझेंट असतं. फर्स्ट ऑल द सीवीड्स इज हार्वेस्टेड अँड ड्राईड. पहिल्यांदा काय केलं जातं, हे जे सगळ्या सीवीड आहे ते कलेक्ट केलं जातं आणि त्याला ड्राय केलं जातं. ओके, देन ड्राईड सीवीड इज देन मिल्ड अँड एक्स्ट्रॅक्टेड विथ द डायल्यूट सोडियम कार्बोनेट सोल्युशन. ओके, मग त्याला मिल्ड केलं जातं म्हणजे त्याचं साईज रिडक्शन केलं जातं आणि त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं विथ डायल्यूट सोडियम कार्बोनेट सोल्युशन. ओके, सो डायल्यूट सोडियम कार्बोनेट सोल्युशन यूज करून ती जी सीवीडची पावडर आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. दॅट रिझल्ट्स इन टू अ पेस्टी मासेस. ओके, त्याच्यामुळे त्या सोल्युशनमध्ये ते पेस्टी मास फॉर्म करणार आहे. इट इज देन डायल्युटेड टू सेपरेट द इनसोल्युबल मॅटर. त्याच्यामध्ये अजून डायल्यूट सोडियम कार्बोनेट सोल्युशन ॲड केलं जातं फॉर द डायल्युशन पर्पज आणि त्याच्यामधला जो इनसोल्युबल मॅटर जो आहे तो सेपरेट आउट केला जातो. ओके, सॉफ्ट वॉटर इज ओनली यूज फॉर द एक्स्ट्रॅक्शन पर्पज सो ॲज टू अवॉइड द इनकम्पॅटिबिलिटीज. ओके, म्हणजे डायल्युशन केलं जातं त्याच्यासाठी सॉफ्ट वॉटर यूज केलं जातं. त्याच्यामुळे काय होणार आहे की ज्या इनकम्पॅटिबिलिटीज येणार आहेत त्या अवॉइड केल्या जातात. ओके, देन इट इज देन ट्रीटेड विथ द कॅल्शियम क्लोराईड और सल्फ्युरिक ॲसिड फॉर कन्वर्जन इनटू द आयदर कॅल्शियम अल्जिनेट और इनसोल्युबल अल्जिनिक ॲसिड. ओके, त्याच्यानंतर हे जे सोल्युशन मिळणार आहे आपल्याला त्याला कॅल्शियम क्लोराईड किंवा सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं. ओके, मग कॅल्शियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट केल्यामुळे काय होणार आहे
त्याच्यामध्ये त्याचं जे कंटेंट आहे त्याचं कन्वर्जन कॅल्शियम अल्जिनेटमध्ये होतं किंवा इनसोल्युबल अल्जिनिक ॲसिडमध्ये होतं. ओके, अँड दिस कॅल्शियम अल्जिनेट और इनसोल्युबल अल्जिनिक ॲसिड इज कलेक्टेड अँड प्युरिफाईड थ्रू द वॉशिंग. त्याला कलेक्ट केलं जातं आणि त्याला वॉशिंगने काय केलं जातं, त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. ओके, इफ कॅल्शियम इज यूज इट इज ट्रीटेड विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, जर कॅल्शियम अल्जिनेट असेल तर त्याला हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं. अल्जिनिक ॲसिड सो कलेक्टेड इज ट्रीटेड विथ सोडियम कार्बोनेट. त्याच्यानंतर जे अल्जिनिक ॲसिड मिळणार आहे त्याला सोडियम कार्बोनेटसोबत ट्रीट केलं जातं फॉर द न्यूट्रलायझेशन अँड कन्वर्जन इन टू द सोडियम सॉल्ट. ओके, सो सोडियम कार्बोनेटसोबत ट्रीट केल्यामुळे त्या अल्जिनिक ॲसिडचं कन्वर्जन सोडियम सॉल्टमध्ये होणार आहे. अँड द अल्जिनिक ॲसिड कंटेंट ऑन द ड्राय सॉलिड बेसिस वॅरीज फ्रॉम 22 to 35% इन ऑल व्हरायटीज ऑफ ब्राऊन अल्गी. ओके, मग ही प्रोसेस फॉलो करून जे अल्जिनिक ॲसिड आपल्याला मिळणार आहे. ओके, सो त्याचं जे कंटेंट आहे ते 22 to 35%ने व्हॅरीज होतं. ओके, सो हे झालं मेथड ऑफ प्रिपरेशन्समध्ये आपण बघितलेलं आहे जनरली मायक्रोसिस्टिक पायरिफेरा ह्या स्पेसिसपासून मोस्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. सो कोणती प्रोसेस फॉलो केली जाते तर अल्जिनिक ॲसिड जे आहे ते ह्या स्पेसिस जे आहेत त्याच्या सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं. ओके, मग काय केलं जातं, हे सीडवीड जे आहे ते कलेक्ट केलं जातं. सीवीड त्याला ड्राईड केलं जातं आणि ड्राईड फॉर्ममध्ये त्याला मिलिंग केलं जातं म्हणजे त्याला साईज रिडक्शन केलं जातं आणि मग त्याचं एक्स्ट्रॅक्शन सोडियम कार्बोनेट सोल्युशनसोबत केलं जातं. ओके, सो सोडियम कार्बोनेट सोल्युशनसोबत ट्रीट केल्यानंतर त्याचं कन्वर्जन जे आहे ते पेस्टी मासमध्ये होतं, म्हणजे पेस्ट फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर ही पेस्ट जी आहे विच इज डायल्युटेड टू सेपरेट द इनसोल्युबल मॅटर. त्याला डायल्यूट केलं जातं आणि त्याच्यासाठी सॉफ्ट वॉटर यूज केलं जातं. ओके, सो सॉफ्ट वॉटर यूज करून त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही इनसोल्युबल मॅटर जो आहे तो सेपरेट आउट होतो. ओके, आणि त्याच्यामुळे जे इनकम्पॅटिबिलिटीज आहेत त्या अवॉइड केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर इट इज ट्रीटेड विथ द कॅल्शियम क्लोराईड ऑर सल्फ्युरिक ॲसिड. कॅल्शियम क्लोराईड किंवा सल्फ्युरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं. ओके, सो ह्याच्याशी ट्रीट केल्यामुळे काय होणार आहे, त्याचं कन्वर्जन कॅल्शियम अल्जिनेट किंवा मग इनसोल्युबल अल्जिनिक ॲसिडमध्ये होतं. ओके, आणि मग हे जे कॅल्शियम अल्जिनेट आहे किंवा अल्जिनिक ॲसिड आहे ते कलेक्ट केलं जातं आणि त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं थ्रू द वॉशिंग. ओके, इफ कॅल्शियम इज यूज्ड म्हणजे जर कॅल्शियम अल्जिनेट असेल तर त्या ट्रीटेड विथ द हायड्रोक्लोरिक ॲसिड. त्याला हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत ट्रीट केलं जातं आणि त्याच्यापासून अल्जिनिक ॲसिड जे आहे ते कलेक्ट केलं जातं. ओके, मग ते जे अल्जिनिक ॲसिड आहे ते सोडियम कार्बोनेटसोबत ट्रीट केलं जातं फॉर द न्यूट्रलायझेशन आणि मग त्याचं कन्वर्जन जे आहे ते सोडियम सॉल्टमध्ये केलं जातं. ओके, सो त्याच्यापासून मग सोडियम सॉल्ट ऑफ अल्जिनिक ॲसिड फॉर्म केलं जातं. ओके, आणि ही मेथड फॉलो करून आपण त्या अल्गल स्पेसिसपासून अल्जिनिक ॲसिड जे आहे ते फॉर्म करू शकतो. सॉल्ट ऑफ अल्जिनिक ॲसिड दॅट इज अल्जिन ऑर सोडियम अल्जिनेट जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. ओके, देन नेक्स्ट इज डिस्क्रिप्शन दॅट इज मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. सो आपण इथे कलर बघितला सोडियम अल्जिनेटचा. सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते सोडियम अल्जिनेटची पावडर आहे. कलर व्हाईट टू पेल बफ कलर पावडर. ओडरलेस. टेस्ट इज टेस्टलेस. ओके, आणि सोल्युबिलिटी जर आपण चेक केली तर इट इज रेडिली सोल्युबल इन वॉटर फॉर्मिंग विस्कस कोलॉइडल सोल्युशन अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल. वॉटरमध्ये रेडिली सोल्युबल आहे. इट फॉर्म्स अ विस्कस कोलॉइडल सोल्युशन विथ वॉटर. ओके, अँड इनसोल्युबल इन अल्कोहोल इथर क्लोरोफॉर्म किंवा स्ट्रॉंग ॲसिड आहे त्याच्यामध्ये इनसोल्युबल आहे. ओके, सोडियम अल्जिनेट वॉटरमध्ये सोल्युबल आहे. 1% solution of gum at 20 degree centigrade may have a viscosity in the range of 20 to 400 centipoises. ओके, सो आपण जर ह्या अल्जिनिक ॲसिडचं 1% सोल्युशन गममध्ये प्रिपेअर केलं तर 20 डिग्री सेंटीग्रेडला जर प्रिपेअर केलं आणि त्याची विस्कॉसिटी चेक केली तर 20 to 400 centipoises एवढी त्याची विस्कॉसिटी होते. ओके, सो दिस इज द description and solubility which is related with this sodium alginate salt. ओके, त्याच्यानंतर आपण ह्या सोडियम अल्जिनेटच्या प्रॉपर्टीज बघितल्या तर इट लूजेस अबाउट 20% ऑफ इट्स वेट्स ऑन ड्राईंग. ओके, अँड सोडियम अल्जिनेट इज इनकम्पॅटिबल विथ द कॅल्शियम सॉल्ट, फिनाइल मर्क्युरिक ॲसिटेट, नायट्रेट, क्रिस्टल वॉलेट, अल्कोहोल इन द कॉन्सन्ट्रेशन अबाव 5% अँड हेवी मेटल्स. ओके, इट ऑल्सो प्रेसिपिटेट बिलो द pH 3. मग हे जे सोडियम अल्जिनेट आहे
त्याचं जर ड्राईंग केलं तर त्याच्या टोटल वेटच्या 20% वेट तो लूज करतो. ओके. आणि हे जे सोडियम अल्जिनेट आहे ते इनकम्पॅटिबल आहे, म्हणजे ते आपण मिक्स करू शकत नाही कशासोबत, कॅल्शियम सॉल्ट, फिनाइल मर्क्युरिक ॲसिटेट, नायट्रेट, क्रिस्टल वॉयलेट, अल्कोहोल. ओके. सो ह्याच्यासोबत ते इनकम्पॅटिबल आहे. आणि pH जो आहे 3पेक्षा कमी जर झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा इफेक्टसुद्धा सोडियम अल्जिनेटवर पडणार आहे. त्याच्या ज्या डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतात आणि त्याच्यामध्ये अल्टरेशन येणार आहे. ओके. सो दिस अल्जिनिक ॲसिड इज अ लिनियर कोपॉलिमर अँड इट कंटेन्स डी-मोनो पायरॅनोसॅल्युरोनिक ॲसिड linked with 8 ग्लुकोपायरॅनोझुलॉनिक ॲसिड युनिट्स. ओके. सो केमिकल कॉन्स्टिट्युएंट जर आपण इथे बघितले अल्जिनिक ॲसिडचे तर इट इज ॲन लिनियर कोपॉलिमर. ओके. सो कोपॉलिमर आहे. सो कोणत्या युनिटने कनेक्ट होऊन बनलेला आहे हे अल्जिनिक ॲसिड, तर डी-मोनो पायरॅनोसॅल्युरोनिक ॲसिड लिंक्ड विथ एल ग्लुकोपायरॅनोझिल युरॉनिक ॲसिड युनिट्स. ओके. म्हणजे डी-मोनो पायरॅनोसिलियुरॉनिक ॲसिड लिंक्ड विथ एल ग्लुकोपायरॅनोसिलियुरॉनिक ॲसिड युनिट. ओके. सो हे 2 मॉलिक्यूल लिंक होऊन अल्जिनिक ॲसिडचा कोपॉलिमर जो आहे लिनियर कोपॉलिमर फॉर्म झालेला आहे. ओके. देन नेक्स्ट पार्ट इज आयडेंटिफिकेशन टेस्ट. ओके. सो सोडियम अल्जिनेटच्या आयडेंटिफिकेशनच्या 2 टेस्ट आहेत. फर्स्ट टेस्ट इज दॅट द ॲक्युअस सोल्युशन ऑफ सोडियम अल्जिनेट फॉर्म कॉपियस PPT विथ कॅल्शियम. ओके. म्हणजे जर सोडियम अल्जिनेट आपण वॉटरमध्ये त्याचं सोल्युशन फॉर्म केलं तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये जर आपण कॅल्शियम क्लोराईड सोल्युशन ॲड केलं तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये QPS अशी प्रिसिपिटेट फॉर्म होते. ओके. अँड दॅट प्रिसिपिटेट इंडिकेट्स द गिवन पावडर इज अ सोडियम अल्जिनेट पावडर. ओके. Then second test is that 1% solution in water forms heavy gelatinous precipitate with dilute hydrochloric acid. ओके. आपण जर त्याचं 1% सोल्युशन वॉटरमध्ये प्रिपेअर केलं म्हणजे 1 ग्रॅम अल्जिन 100 ml वॉटरमध्ये जर सोल्युबल केलं आणि त्या सोल्युशनमध्ये आपण जर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं तर जिलॅटिनियस प्रिसिपिटेट फॉर्म होणार आहे. ओके. अँड दॅट इंडिकेट्स द गिवन पावडर इज अ अल्जिन और सोडियम अल्जिनेट. ओके. सो ह्या 2 टेस्ट यूज करून आपण अल्जिन जे आहे त्याचं आयडेंटिफिकेशन करू शकतो. नेक्स्ट पार्ट इज दॅट युजेस. ओके. मग ह्या अल्जिनचे युजेस काय आहेत, तर हाय अँड मीडियम विस्कॉसिटी ग्रेड्स ऑफ द सोडियम अल्जिनेट आर यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ पेस्ट, क्रीम्स अँड फॉर थिकनिंग अँड स्टॅबिलायझिंग इमल्शन्स. ओके. मग हाय आणि मीडियम ग्रेडचे जे विस्कॉसिटी ग्रेडचे जे सोडियम अल्जिनेटचे प्रिपरेशन्स आहेत त्या आपण पेस्ट प्रिपरेशनमध्ये, क्रीम प्रिपरेशन्समध्ये ॲज अन थिकनिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. ओके. आणि इमल्शन्समध्ये स्टॅबिलायझिंग एजंट म्हणून यूज करू शकतो. ओके. म्हणजे इमल्शन स्टॅबिलाइज करण्यासाठी अल्जिन जे आहे ते आपण यूज करू शकतो. ओके. देन इट इज यूज ॲज अन गुड सस्पेंडिंग अँड थिकनिंग एजंट बट पुअर इमल्सिफाईंग एजंट. मग ह्याचे जर यूज आपण बघितले तर सस्पेंडिंग एजंट किंवा थिकनिंग एजंट म्हणून गुड तो ॲक्शन शो करणार आहे, चांगली ॲक्शन शो करतो ॲज अन सस्पेंडिंग एजंट अँड थिकनिंग एजंट. पण इमल्सिफाईंग एजंट म्हणून त्याची ॲक्शन जी आहे ती पुअर आहे. ओके. इट इज यूज्ड ॲज अन बाइंडिंग अँड डिसइंटिग्रेटिंग एजंट इन द टॅबलेट अँड लोजेंजेस. ओके. मग टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा लोजेंजेस प्रिपरेशन्समध्ये ॲज अन बाइंडिंग अँड डिसइंटिग्रेटिंग एजंट म्हणून तो यूज करणार आहे. ओके. बाइंडिंग एजंटचं काम काय आहे, तर पार्टिकल्स एकत्र धरून ठेवायचं काम करतो. ओके. आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर तो काय करणार आहे, ते पार्टिकल्स जे आहे त्याचं स्मॉल पार्टिकल्समध्ये कन्वर्जन करणार आहे. इट इज नथिंग बट द डिसइंटिग्रेटिंग एजंट. ओके. मग हे जे अल्जिन आहे ते बाइंडिंग अँड डिसइंटिग्रेटिंग एजंट म्हणून काम करणार आहे इन द प्रिपरेशन ऑफ टॅबलेट अँड लोजेंजेस. ओके. इन फूड इंडस्ट्री इट इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ जेलीज. फूड इंडस्ट्रीमध्ये जर आपण अल्जिनचा यूज बघितला तर जेलीजच्या प्रिपरेशनमध्ये, आईस्क्रीमच्या प्रिपरेशन्समध्ये यूज केला जातं. इट इज ऑल्सो यूज इन टेक्स्टाईल इंडस्ट्री. कापड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अल्जिन यूज केलं जातं. देन फॉर फार्मास्युटिकल पर्पज वेन डिझायर्ड इट इज स्टरिलाइज्ड बाय द हीटिंग इन अन ऑटोक्लेव्ह. पोटॅशियम, अल्युमिनियम अँड कॅल्शियम अल्जिनेट इज ऑल्सो यूज मेडिसिनली. ओके. फार्मास्युटिकली जर अल्जिन यूज करणार असू तर त्याचं स्टरिलायझेशन केलं जातं बाय युजिंग द ऑटोक्लेव्ह. ओके. आणि त्याचं पोटॅशियम, ॲल्युमिनियम आणि कॅल्शियम फॉर्म जे आहे अल्जिनेटचं ते मेडिसिनली यूज केलं जातं. ओके. सो दीज आर द युजेस ऑफ अल्जिन. ओके. सो अल्जिनच्या युजेसमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे,
हाय आणि मीडियम विस्कॉसिटी ग्रेडचं जे अल्जिन आहे, सोडियम अल्जिनेट आहे, ते पेस्ट आणि क्रीम्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी यूज केलं जातं. ऑल्सो इट इज यूज ॲज अन थिकनिंग अँड स्टॅबिलायझिंग एजंट फॉर द इमल्शन्स. ओके, so it is an good suspending and thickening agent but poor emulsifying agent. Okay, and it is used as an binding and disintegrating agent in the manufacturing of tablet and lozenges. Okay, also it is used in the food industry in the preparation of jellies and ice creams. Also it is used in the textile industries. फार्मास्युटिकल पर्पजसाठी जर सोडियम अल्जिनेट आपण यूज करणार असू तर त्याचं स्टरिलायझेशन केलं जातं बाय युजिंग ऑटोक्लेव्ह आणि त्याचा सोडियम अल्युमिनियम आणि कॅल्शियम अल्जिनेट फॉर्म जो आहे तो मेडिसिनली यूज केला जातो. ओके, त्याच्यानंतर आपण जर त्याच्या स्टोरेज कंडिशन बघितल्या तर सोल्युशन ऑफ सोडियम अल्जिनेट शुड नॉट बी स्टोर्ड इन मेटल कंटेनर्स. त्याला मेटल कंटेनर्समध्ये स्टोअर करून ठेवलं जात नाही. ओके, इट इज प्रिझर्व्ड बाय द ॲडिशन ऑफ 1% क्लोरॉक्झिलिनॉल, क्लोरोक्रेसॉल, बेन्झोइक ॲसिड और पॅराबेन्स. ओके, मग त्याला जर आपल्याला प्रिझर्व करून ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये 1% क्लोरॉक्झिलिनॉल, क्लोरोक्रेसॉल, बेन्झोइक ॲसिड और पॅराबेन्स ॲड करून स्टोअर करून ठेवलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सोडियम अल्जिनेट, दॅट इज अल्जिन. ओके, माहिती आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, मेथड ऑफ प्रिपरेशन, डिस्क्रिप्शन, सोलिबिलिटीज, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, आयडेंटिफिकेशन टेस्ट, यूजेस आणि स्टोरेज कंडिशन बघितलेल्या आहेत. ओके, नाव वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट ड्रग्स अंडर द फार्मास्युटिकल एड कॅटेगरी इज केओलिन. ओके, सो इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसते केओलिन इन द फॉर्म ऑफ, हा पावडर फॉर्ममध्ये आहे. ओके, हे जे आहे ते ब्लॉक, केओलिनचं ब्लॉक आहे. ओके, जस्ट वेट, आणि हे स्मॉल पीसेसमध्ये त्याचं कन्वर्जन केलेलं आहे. ओके, सो दिस इज द केओलिन. So synonym for the kaolin is china clay, kaolium prodersum and porcelain clay. Okay, so 3 major synonym आहेत, china clay, kaolinum prodersum and porcelain clay. Okay, so kaolin is purified native hydrated aluminum silicate. Okay, केओलिन म्हणजे काय तर इट इज ॲन प्युरिफाईड नेटिव्ह हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. ओके, विच इज फ्री फ्रॉम ग्रिटी पार्टिकल्स. सो इट इज ॲन हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट विच इज फ्री फ्रॉम द ग्रिटी पार्टिकल्स. ओके, अँड इट इज ऑप्टेन बाय पावडरिंग द नेटिव्ह केओलिन. सो कसं ऑप्टेन केलं जातं तर नेटिव्ह केओलिनचे जे दगड आहेत त्याचं पावडर केलं जातं, त्याचं इल्युट्रेटिंग केलं जातं, साईड रिडक्शन केलं जातं आणि कलेक्टिंग द फ्रॅक्शन विच कम्प्लायज विथ द रिक्वायरमेंट ऑफ द पार्टिकल साईज. ओके, त्याच्यानंतर जो फ्रॅक्शन आपण केओलिनचा कलेक्ट करणार आहोत त्याचा पार्टिकल साईज आहे ते फार्माकोपियल लिमिटसोबत कम्प्लायज होणं गरजेचं आहे. ओके, सो द नेटिव्ह क्ले इज डिराइव्ड फ्रॉम द डिकम्पोजिशन ऑफ फेल्सपार. ओके, सो पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट आहे किंवा ग्रेनाइट रॉक जे आहे त्याचं काय केलं जातं डिकम्पोजिशन केलं जातं आणि त्याच्यापासून क्ले जे आहे ते डिराइव्ड केलं जातं. ओके, अँड इट कंटेन्स सिलिका 47%, ॲल्युमिना 40% अँड वॉटर 13%. ओके, मग केओलिनचं सिनॉनिम काय आहे चायना क्ले, केओलिनम प्रोडेर्सम अँड पोर्सेलिन क्ले हे त्याचे सिनॉनिम आहेत. ओके, मग केओलिन म्हणजे काय तर इट इज अन प्युरिफाईड नेटिव्ह हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट. ओके, सो नेटिव्ह ॲल्युमिनियम हायड्रेटेड सिलिकेट जे आहे ॲल्युमिनियम सिलिकेट जे आहे इट इज नथिंग बट द केओलिन. ओके, अँड इट इज ऑप्टेन बाय पावडरिंग द नेटिव्ह केओलिन. मग काय केलं जातं हे जे नेटिव्ह केओलिन आहे त्याला पावडर केलं जातं, त्याचं इल्युट्रेटिंग केलं जातं, साईज रिडक्शन केलं जातं, त्याचं कलेक्शन जे आहे ते डिफरंट फ्रॅक्शन्समध्ये केलं जातं आणि त्याची पार्टिकल साईज आहे ती फार्माकोपियल लिमिट त्याने कम्प्लायज केली पाहिजे. ओके, त्याला आपण केओलिन असं म्हणतो. सो नेटिव्ह क्ले जे मिळणार आहे विच इज डिराइव्ड फ्रॉम द डिकम्पोजिशन ऑफ फेल्सपार. ओके, सो पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट जे आहे त्याला फेल्सपार असं म्हटलं जातं. त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन नेटिव्ह क्लेमध्ये होतं. ओके, किंवा ग्रेनाइटचा जो रॉक आहे ओके त्याचं डिकम्पोजिशन होऊन नेटिव्ह क्ले फॉर्म होतो. सो दॅट नेटिव्ह क्ले विच कंटेन्स द सिलिका 47%, ॲल्युमिना 40% अँड वॉटर 30%. ओके, सो जिओग्राफिकल सोर्स जर आपण बघितला केओलिनचा तर इट इज मेनली फाउंड इन द साऊदर्न ईस्टर्न युनायटेड स्टेट, इंग्लंड, फ्रान्स आणि इंडिया. ओके, सो डिफरंट कंट्रीज आहेत दॅट इन्क्लूड्स द साऊदर्न ईस्टर्न युनायटेड स्टेट,
इंग्लंड, फ्रान्स अँड इन इंडिया. ओके. त्याच्यानंतर डिफरंट टाईप्सचं केओलिन ऑब्टेन केलं जातं. त्याच्यामध्ये हेवी केओलिन आहे, लाईट केओलिन आहे आणि नॅचरल लाईट केओलिन आहे. ओके. हेवी केओलिन म्हणजे काय, तर इट इज अन प्युरिफाईड हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट पावडर so as to make free from the gritty particles by the illustration. Okay. Heavy kaolin म्हणजे काय, it is an purified hydrated aluminum silicate powder. Okay. Purified form आहे aluminum silicate powderचा. सो इट इज फ्री फ्रॉम द ग्रिटी पार्टिकल्स बाय द इल्युट्रेशन प्रोसेस यूज करून त्याला ग्रिटी पार्टिकल्सपासून फ्री केलं जातं. त्याला आपण हेवी केओलिन असं म्हणतो. ओके. लाईट केओलिन म्हणजे काय, तर इट इज अन आयडेंटिकल विथ हेवी केओलिन. हेवी केओलिनसारखंच आहे, बट इट इज लिमिटेड टू द सर्टन पार्टिकल साईज अँड कंटेन्स सुटेबल डिस्पर्सिंग एजंट. ओके. सो लाईट केओलिनमध्ये सुटेबल पार्टिकल साईज आहे 10 मायक्रॉन एवढी पार्टिकल साईज आहे आणि हेवी केओलिनची पार्टिकल साईज आहे ती 60 मायक्रॉन एवढी आहे. ओके. So it is obtained from the purified hydrated aluminum silicate powder. Okay. But particle size is different. Heavy keolin मध्ये 60 मायक्रॉन आहे आणि लाईट केओलिनमध्ये 10 मायक्रॉन एवढी आहे. ओके. आणि लाईट केओलिनमध्ये सुटेबल डिस्पर्सिंग एजंट यूज केलेला असतो. ओके. त्याच्यानंतर नॅचरल लाईट केओलिनचं जे फॉर्म्युलेशन जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये काय आहे, इट इज ऑल्सो नेटिव्ह हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेट फ्री फ्रॉम द ग्रिटी पार्टिकल्स बट डज नॉट कंटेन डिस्पर्सिंग एजंट. ओके. मग ह्याच्यामध्ये हे सेम आहे, नेटिव्ह हायड्रेटेड ॲल्युमिनियम सिलिकेटपासूनच ऑब्टेन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये ग्रिटी पार्टिकल्स नसतात अँड ऑल्सो इट डज नॉट कंटेन डिस्पर्सिंग एजंट. ओके. सो इट इज ॲन नॅचरल फॉर्म ऑफ लाईट केओलिन. ओके. आणि लाईट केओलिनमध्ये डिस्पर्सिंग एजंट यूज केलेले असतात. नॅचरल लाईट केओलिनमध्ये डिस्पर्सिंग एजंट यूज केलेले नसतात. ओके. सो दिस इज द सिनोनिम, biological source and geographical distribution and the different types of kaolin. Okay. Next part is that description. मग डिस्क्रिप्शन आपण बघितलं केओलिन पावडर. कलर जर बघितलं तर नॉर्मली इट इज व्हाईट कलरचं असतं, बट ऑफन गेटिंग टू ग्रे, येलो और ब्राऊन ड्यू टू द इम्प्युरिटीज. मग इम्प्युरिटीज जर त्याच्यामध्ये असतील तर त्याचा कलर जो आहे तो ग्रे, येलो और ब्राऊनमध्ये कन्वर्ट झालेला असतो. ओके. ओडर जर बघितली तर केओलिन पावडरला ऑलमोस्ट ओडरलेस म्हणजे कोणतीही ओडर नसते. ओके. आणि पार्टिकल साईज विच इज रेंजेस इन बिटवीन 10 मायक्रॉन टू 690 मायक्रॉन इन साईज. ओके. पार्टिकलची जी साईज आहे ती 10 मायक्रॉन टू 690 मायक्रॉन एवढ्या रेंजच्या मध्ये असते. ओके. त्याच्यानंतर स्टँडर्ड्स बघितले तर फ्युजन पॉईंट आहे 100 फ्युजन पॉईंट आहे त्याचा 1700 डिग्री टू 1800 डिग्री सेंटीग्रेड आणि डेन्सिटी आहे 2.1. ओके. सोल्युबिलिटी जर आपण चेक केली केओलिनची तर इट इज इनसोल्युबल इन वॉटर अँड मिनरल ॲसिड्स. ओके. वॉटर आणि मिनरल ॲसिडमध्ये इनसोल्युबल आहे. It is not affected by the dilute hydrochloric acid but decomposed by the concentrated sulfuric acid after prolonged boiling. Okay. And it absorbs small amount of water, so it is hygroscopic in nature. म्हणजे वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याचं कन्वर्जन, त्याचं लिक्विफिकेशन व्हायला सुरुवात होते, त्याला हायग्रोस्कोपिक म्हटलं जातं. ओके. स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर ॲब्झॉर्ब करून तो काय करणार आहे, हायग्रोस्कोपिक नेचर शो करणार आहे. ओके. वॉटरमध्ये आणि मिनरल ॲसिड्समध्ये इनसोल्युबल आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये त्याच्यावर कोणताही असर होणार नाही आहे, पण कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत जर आपण त्याला हीट केलं तर केओलिनचं डिकम्पोजिशन होतं. ओके. सो दीज आर द description, that is physical properties, standards and solubility parameters which is related with this kaolin. Okay. नंतर केओलिनच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट आपल्याला बघायचे आहेत. सो देर आर 2 आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ केओलिन. ओके. सो प्रॅक्टिकल्समध्ये आपण ह्या केओलिनच्या आयडेंटिफिकेशन टेस्ट बघितलेल्या आहेत. सो फर्स्ट टेस्ट आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हीट द केओलिन ऑन द चारकोल ब्लॉक विथ कोबाल्ट नायट्रेट. इट रिझल्ट्स इन द ब्ल्यू मास ड्यू टू द ॲल्युमिना. ओके. सो काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये केओलिन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये चारकोल ब्लॉक और चारकोल पावडर ॲड करायचं आहे आणि कोबाल्ट नायट्रेट ॲड करायचं आहे. ओके. सो हे 3 ॲड केल्यानंतर हीट करायची आहे ती टेस्ट ट्यूब. त्या टेस्ट ट्यूबमध्ये जे कंटेंट आहे त्याला ब्ल्यू कलर येतो. ओके. ब्ल्यू मास फॉर्म होतं ड्यू टू द ॲल्युमिना प्रेझेंट इन टू दॅट केओलिन. ओके. सो दिस इज द फर्स्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ केओलिन. द नेक्स्ट टेस्ट इज दॅट फ्यूज 1 ग्रॅम ऑफ केओलिन विथ 2 ग्रॅम अनहायड्रस सोडियम कार्बोनेट. ओके. सो 1 ग्रॅम केओलिन आणि 2 ग्रॅम अनहायड्रस सोडियम कार्बोनेट घ्यायचं आहे
त्याला हीट करून घ्यायचं आहे. देन वार्म विथ वॉटर, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं आहे, ते कंटेंट वार्म करायचं आहे आणि फिल्टर करायचं आहे. ओके, मग जे फिल्ट्रेट आपल्याला मिळणार आहे दॅट फिल्ट्रेट ॲसिडिफाय विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करायचं आहे, त्याचं ॲसिडिफिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, आणि पुन्हा ते टेस्ट ट्यूब जी आहे ती वार्म करायची आहे. रेसिड्यू ऑफ सिलिका इज ऑप्टेन, द सोल्युशन आफ्टर न्यूट्रलायझेशन गिव्ह रिॲक्शन कॅरेक्टरिस्टिक्स टू ॲल्युमिनियम. ओके, सो न्यूट्रलायझेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये सिलिकाची रेसिड्यू फॉर्म होणार आहे. सो दॅट रेसिड्यू इंडिकेट्स द गिवन पावडर इज द केओलिन पावडर. ओके, सो सेकंड टेस्टमध्ये आपण काय करणार आहोत, टेस्ट ट्यूबमध्ये केओलिन, अनहायड्रस सोडियम कार्बोनेट आणि वॉटर मिक्स करून वार्म करणार आहोत आणि त्याच्यानंतर फिल्ट्रेशन करणार आहोत. फिल्ट्रेट जे आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करून त्याचं ॲसिडिफिकेशन करणार आहोत. सो ॲसिडिफिकेशन केल्यानंतर आपल्याला त्या टेस्ट ट्यूबमध्ये सिलिकाची रेसिड्यू मिळणार आहे. ओके, अँड दॅट इंडिकेट्स द गिवन पावडर इज द केओलिन. ओके, सो दिस इज द 2 identification tests for the kaolin. Next is uses. So this kaolin is used as an adsorbent by the oral administration in the treatment of enteritis, colitis, dysentery and in alkaloidal and food poisoning. Okay, so alkaloidal किंवा फूड पॉयझनिंगच्या ज्या केसेस आहेत, म्हणजे अल्कलीमुळे किंवा फूडमुळे जे पॉयझनिंग होतं त्याच्यामध्ये ॲज ॲन ॲडसॉर्बंट म्हणून केओलिन यूज केला जातं. ओके, म्हणजे केओलिनची पावडर जी आहे ती सरफेसला हे ज्या अल्कलीज आहे किंवा जे फूड जे आहे की ज्याच्यामुळे पॉयझनिंग झालेलं आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि पॉयझनचा इफेक्ट जो आहे तो रिड्यूस करते. ओके, ऑल्सो इट्स यूज ॲज ॲन ॲडसॉर्बंट बाय द ओरल ॲडमिनिस्ट्रेशन इन द ट्रीटमेंट ऑफ एंटेरायटिस. ओके, मग जेव्हा आतड्यांना सूज येते, एंटेरायटिस आहे, कोलायटिस आहे किंवा डिसेंट्री लाईक कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये फ्लुइडी स्टूल फॉर्मेशन होतं, सो ह्या केसेसमध्ये ॲज ॲन ॲडसॉर्बंट म्हणून केओलिनची पावडर जी आहे ती ओरल रूटने ॲडमिनिस्टर्ड केली जाते. ओके, देन इट इज ऑल्सो ॲप्लायड एक्सटर्नली ॲज ॲन डस्टिंग पावडर अँड ऑल्सो ॲज ॲन क्लॅरिफाईंग एजंट ड्युरिंग द फिल्ट्रेशन. सो डस्टिंग पावडर म्हणून एक्सटर्नली आपण त्याचं यूज करू शकतो अँड इट इज ऑल्सो यूज्ड ॲज ॲन क्लॅरिफाईंग एजंट ड्युरिंग द फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन होताना क्लॅरिफाईंग एजंट म्हणून म्हणजे क्लिअर सोल्युशन त्याच्यामधून फिल्टर आउट होण्यासाठी केओलिन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, मोस्टली लाईट केओलिन विथ द पार्टिकल साईज लेस दॅन 10 मायक्रॉन इज यूज्ड इन द फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स. सो फार्मास्युटिकल प्रिपरेशन्समध्ये जर केओलिन यूज केलं गेलं तर त्याच्यामध्ये मोस्टली लाईट केओलिन यूज केलं जातं की ज्याच्यामध्ये पार्टिकल साईज जी आहे ती 10 मायक्रॉनपेक्षा कमी असते. ओके, देन इट इज यूज ॲज अन इन्ग्रेडियंट ऑफ फॉर द टॉयलेट पावडर्स अँड बेस ऑफ द डिसइन्फेक्टंट पावडर. ओके, मग टॉयलेट पावडर्सचे प्रिपरेशन्स आहेत किंवा डिसइन्फेक्टंट पावडर ज्या आहेत त्याच्यामध्ये ॲज अन इन्ग्रेडियंट म्हणून केओलिन यूज केलं जातं. हेवी केओलिन विथ पार्टिकल साईज अप टू 60 मायक्रॉन इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ केओलिन पॉल्टीस. ओके, सो केओलिनचे जे पॉल्टीसचे प्रिपरेशन्स आहेत त्याच्यामध्ये हेवी केओलिन यूज केले जातात. ओके, अँड इट इज यूज्ड ॲज अन फिल्टर इन पेपर. इट इज यूज ॲज अन फिल्टर इन पेपर. रबर म्हणजे फिल्टर करण्यासाठी जे पेपर यूज केला जातं त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये यूज केलं जातं. रबर, रिफॅक्टरी, सिरॅमिक्स, सिमेंट, फर्टिलायझर्स या इंडस्ट्रीमध्ये या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये केओलिन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, अँड ऑल्सो इट इज यूज्ड ॲज अन अँटी केकिंग प्रिपरेशन्स, कॉस्मॅटिक्स, इन्सेक्टिसाइड्स, पेंट्स अँड ॲज अन सोर्स ऑफ ॲल्युमिना. ओके, सो त्याच्यामध्ये ॲल्युमिना असतं, त्याच्यामुळे या ॲल्युमिनाच्या सोर्ससाठी केओलिन यूज केला जातं. तसंच डिफरंट इन्सेक्टिसाइड्स प्रिपरेशन्स आहेत, पेंटचे जे प्रिपरेशन्स आहेत, कॉस्मॅटिक्स आहेत, अँटी केकिंग प्रिपरेशन्स आहेत, त्याच्यामध्ये केओलिन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, अदर इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये पेपर, रबर, रिफॅक्टरी, सिरॅमिक्स, सिमेंट, फर्टिलायझर्सच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये केओलिन यूज केलं जातं. ऑल्सो दिस केओलिन इज यूज्ड इन द poultice preparations and also it is used as an ingredient of toilet powders and disinfectant powder. ओके, अजून जर यूज बघितले तर ॲज अन ॲडसॉर्बंट म्हणून यूज केला जातं. ओरल ॲडमिनिस्ट्रेशन त्याचं केलं जातं इन द ट्रीटमेंट ऑफ एंटेरायटिस, कोलायटिस, डिसेंट्री, अल्कलॉइडल अँड फूड पॉयझनिंगमध्ये यूज केलं जातं. एक्सटर्नली सुद्धा ॲज अन डस्टिंग पावडर म्हणून अप्लाय केलं आपण करू शकतो. ऑल्सो क्लॅरिफाईंग एजंट ड्युरिंग द फिल्ट्रेशन. आणि लाईट केओलिन आहे विच इज ॲन पार्टिकल साईज लेस दॅन 10 मायक्रॉन विच इज यूज्ड फॉर द फार्मास्युटिकल प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग. ओके, सो दीज आर द डिफरंट युजेस फॉर दिस केओलिन पावडर. ओके, सो इथे आपण केओलिन हा ड्रग कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल सोर्स
डिफरंट टाईप्स ऑफ केओलिन, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन, स्टँडर्ड्स, सोलिबिलिटी, आयडेंटिफिकेशन टेस्ट आणि युजेस डिस्कस केलेले आहेत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जिलॅटिन बघितलेलं आहे, मेजर ड्रग्स अंडर द फार्मास्युटिकल एड कॅटेगरी. त्याच्यानंतर सोडियम अल्जिनेट बघितलेलं आहे आणि केओलिन बघितलेलं आहे. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन, त्याच्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचे युजेस, आयडेंटिफिकेशन टेस्ट हे एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो इथे आपला हा फार्मास्युटिकल एड हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. ओके, सो तुम्ही बघितला तर इट इज अन मेजर चॅप्टर. ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल 4 लेक्चर आपल्याला ह्या चॅप्टरसाठी लागलेले आहेत. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर एक्झाममध्ये. फार्मास्युटिकल एड डेफिनेशन, क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये जे डिफरंट ड्रग आहेत त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, मेथड ऑफ प्रिपरेशन, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, त्याच्यानंतर त्याचं फिजिकल प्रॉपर्टीज, आयडेंटिफिकेशन टेस्ट, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस, अडल्ट्रंट, सबस्टिट्यूट्स विचारले गेलेले आहेत. ओके, सो हा फॉर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि इथे आपला हा फार्मास्युटिकल एड हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये किंवा होल चॅप्टरमध्ये जर तुम्हाला कोणता ड्रग, कोणता पॉईंट, कोणती कन्सेप्ट समजली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. सो नक्कीच मी तुम्हाला अजून इझी वेने ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.